तर आज आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली आहे। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळालाय। आषाढी एकादशी निमित्त आज मध्यरात्री 3:05 सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली आहे। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आलाय आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला। तर आज विठ्ठलाच्या नामाच्या गजरात पंढरपूर नगरी दुमदुमली आहे। असंख्य वारकरी, लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। पंढरपुरात विठ्ठल मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। फुलांचा वापर करून मंदिर सजवण्यात आलंय। विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यावर्षी 6व्यांदा मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा केलेली आहे। सोबतच जे या शासकीय महापूजेमध्ये दर्शन रांगेमध्ये उभे असतात त्यांना यंदा या पूजेचा मान मिळालेला आहे। मुख्यमंत्री आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली आहे। तर प्रदक्षिणा मार्गाच्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। संकेत, आज पंढरी अक्षरशः विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमली आहे। काय सध्या वातावरण पाहायला मिळत आहे? विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी। खरं अशाच प्रकारच्या ज्या भावना आहेत त्या आज पंढरपूरमध्ये आहेत। कारण पंढरपुरात आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी लाखोंचा जनसैलाब आहे। विठ्ठलाची दर्शन रांगेतच किमान 65,000 भाविक आहेत आणि हीच जी दर्शन रांग आहे आणि या दर्शन रांगेच्या बरोबरीत एकादशीचा महत्त्वाचा वारकऱ्यांचा नित्यक्रम म्हणजे नगर प्रदक्षिणा आणि हेच नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावर मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक असणाऱ्या महिला असतील, स्त्री पुरुष वारकरी असतील, हातात भगवी पताका, डोईवर तुळस घेऊन आपली पंढरीची वारी पूर्ण करतायत। खरं तर चंद्रभागेचं स्नान, शिखर दर्शन आणि नगर प्रदक्षिणा हा वारकऱ्यांचा असणारा नित्यक्रम आणि याच नित्यक्रमाची जी सुरुवात आहे तीच आज एकादशीच्या निमित्तानं झालेली आहे। पहाटेच्या मुख्यमंत्र्यांच्या पूजेनंतर एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि ह्याच सोहळ्याचा उच्चांक आहे तो मुखी विठ्ठल नाम टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भगव्या पताका डोक्यावर घेऊन आता पंढरपुरात असताना दिसतोय। निश्चितच संकेत, आपण पाहतोय भक्तांचा महापूर इथे पंढरपुरात पाहायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या चंद्रभागा नदी काठावर आणि संपूर्ण विठ्ठल मंदिर परिसर आणि नगर प्रदक्षिणा मार्गांवर सुद्धा यंदा रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी झाली आहे आणि याच वारकरी भक्तांच्या मांदियाळीचं ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहूयात।